विक्रम आठवून बघ, नीट आठव. जाणते अजाणतेपणी कोणाला तरी दुखवलं असेल, कोणाला तरी दुःख दिलं असेल आणि त्याची शिक्षाही आपल्याला अशी. हेच म्हणायचंय का परत की ह्या सगळ्यामध्ये माझा एकट्याचाच दोष आहे म्हणून? तसं नाही रे विक्रम, पण कधी कधी नकळत आपल्या हातून असं काहीतरी होतं. तुला आधीही सांगितलं आणि स्टील द कॉस्ट ऑफ रिपिटेशन मी पुन्हा एकदा सांगतो, मी कोणाचं कधी काहीही वाईट केलेलं नाहीये. हॅलो मयंक, हॅलो, मला तुला भेटायचं एक महत्वाचं काम आहे. हो, ऑफिसमध्ये भेटूयात नाही मग? नाही, ऑफिसला नको, बाहेर कुठेतरी. मी कुठे ते फोन करून तुला सांगतो. ओके, बरं ऐक ना, मी अनन्याच्या घरात आहे आणि तिला बोलायचं आहे तुझ्याशी. नाही नको, आत्ता नको, मी तिला नंतर थोड्या वेळाने करतो. मी तिथून बाहेर पडल्यानंतर फोन करतो तुला. ओके, बाय. माझ्याशी न बोलताच फोन ठेवला त्याने. घाईत होता तो अनन्या. माझ्याशी 2 मिनिटंही बोलू शकला नसता. बँकेत गेला होता म्हणे, काहीतरी महत्वाचं काम होतं. याचा अर्थ तू मुंबईत परत आलाय. तुम्ही भेटणारच आता? फोन करतो म्हणालाय. मग मी पण येते तुझ्या बरोबर. नको अनन्या प्लीज. मला विक्रमला भेटायचंय. तुला माझी कंडिशन कळत नाहीये का मयंक? मला सगळं कळतंय अनन्या, पण विक्रम पण टेन्शन मध्ये वाटला. ऑल द मोर रिझन फॉर मी टू मीट हिम. अनन्या हे बघ, ऑलरेडी तुझ्या घरामध्ये सगळं कळल्यामुळे सगळी परिस्थिती बिघडलेली आहे. तिकडे विक्रमचं काय झालं ते आपल्याला माहिती. त्यात तू सोबत जर आली तर कॉम्प्लिकेशन स्वतःच वाढायला नको आहे. पण मी शब्दावर सांगतो तुला, माझ्यात आणि विक्रममध्ये जे काही बोलणं होईल ते सगळं येऊन मी तुला सांगेन. आत्ता मला B5 मधले गंधे काका भेटले होते, पण त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी आत्ता अर्ध्या तासापूर्वी आपल्या विक्रमला त्यांच्या बँकेतनं बाहेर पडताना बघितलं. विक्रम? पण त्यावर गंधे काका ठामपणाने म्हणाले की तो विक्रमच होता. त्याच्याकडे बघून हात केलात का? त्यावर ते म्हणाले की मी फक्त विक्रमला बँकेतनं निघताना बघितलं. त्याच्या हातामध्ये एक भरलेली प्लास्टिकची पिशवी होती. ती पिशवी त्याने गाडीत टाकली आणि तो निघून गेला. त्यावर मी गंधे काकांना विचारलं, गंधे काका गाडीचा रंग कुठला होता? आठवे ना? मला म्हणतो कसा, सहस्रबुद्धे, गाडीचा रंग आठवल्यावर फोन करीन तुम्हाला. त्यांना नाही उद्योग. कोण? हा गंधे काका. विक्रमच्या गाडीचा रंग आठवला? कुठला? थँक्यू. विक्रमच्या गाडीचा रंग आठवला म्हणून गंधे काकांनी फोन केलाय. कुठला? तोच जो विक्रमच्या गाडीचा आहे. विक्रम आहे का तिथे? हो, तो कुठे जाणार आहे? त्या अर्थाने नाही म्हणत आहे मी. विक्रम जवळपास आहे का? असेल तर मला बोलायचं आहे. जवळपास नाहीये. तो देवीला घेऊन डॅमवर गेलाय. आत्ता एवढ्या उन्हाचा? हो, डॅमवर म्हणजे त्या डॅमच्या रस्त्यावर जांभळाची झाडं आहेत आणि ती जांभळं पाडायला गेलेत दोघं. एवढे दिवसभर बाबा इकडे दंगा घालतात ना. आता गेलेत तोपर्यंत शांती. एकदा परत आले की सुरू. तुम्हाला काय बोलायचं होतं विक्रमशी? काही नाही का, सहजच बोलायचं होतं. परत आलं की मला फोन करायला सांग. त्यानिमित्ताने मला देवीशीही बोलता येईल. देवीशी काय? मला फोनवर देवीशी बोलता येईल. नाही, काही ऐकू येत नाहीये बाबा. खूप डिस्टर्बन्स आहे, खरखर येते. इथे तर सगळं क्लिअर ऐकू येत आहे. मी नंतर फोन करते तुम्हाला. अगं नाही ना. मी जे सांगेन ते कदाचित ऐकून तुला आश्चर्य वाटेल, पण फार प्रश्न विचारू नकोस. मला नाही सांगता येणार काही. फक्त एवढंच सांगतो, मला तुझ्या मदतीची गरज आहे. आणि ती नुसती मदत नसेल, हवं तर मी पटकन मुद्द्यावर ये ना, हे समजायला बरं पडेल. आता तुझे काय बोलतोयस ना, त्यातला एक शब्दही कळत नाहीये मला. मयंक, मला 2 कोटी रुपये हवेत, आणि तेही उद्यापर्यंत, उद्या सकाळपर्यंत. मला माहिती आहे 24 तासही नाही आहेत, पण देऊ शकशील का? अरे थोडं आधी नाही का सांगायचंस? आताच खिसे जड होत आहेत म्हणून 2 कोटी रुपयाची चिल्लर एका भिकाऱ्याच्या वाडग्यात टाकून आलो. मयंक, दिस इज नॉट अ जोक, डॅम इट.
बट इट साऊंड्स लाईक वन. फिरकी घेतोस माझे. हे बघ, मी तुला म्हटलं होतं की मी जे सांगेन कदाचित तुला आश्चर्य वाटेल. मला कारण कळू शकेल? तुला अचानक एवढ्या अर्जंटली एवढ्या पैशांची गरज का लागली? मी म्हटलं ना तुला, मी आता तुला काही सांगू शकत नाही. आणि हे पैसे मी तुझ्याकडनं कर्जाऊ किंवा उसने घेत नाहीये. त्या मोबदल्यात मी आपल्या कंपनीचा माझा शेअर मी तुझ्या नावावर करायला तयार आहे, कायमचं. अहो पिकनिकला गेलेत ना ते, करू दे ना मजा थोडी. पण नयनाला मजा येते असं मला फारसं नाही वाटत आहे. म्हणजे नयनाचा स्वर जरा रडवेला वाटत होता. तुमचं ना हे एक स्वर आणि बीर उगीच असतं. ज्याच्यात अर्थ नाही ना त्यामध्ये पण अर्थ शोधत बसता. यालाच रिडिंग बिटवीन द लाईन्स असं म्हणतात. अहो पण ओळीच एवढ्या ठळक लिहिलेल्या आहेत, त्यामध्ये बिटवीन द लाईन्स कशाला शोधत बसायचं? आणि नयनाला काही त्रास असेल तर ती आपल्याला सांगणार नाही का? मी करतो उभे पैसे. उद्या सकाळपर्यंत घरी घेऊन येईन. नाही घरी नाही. मी अजून घरी आलोच नाही. म्हणजे मी आणि नयना अजून वाड्यावरच आहोत. मी तिथूनच तुला भेटायला इथे आलो आणि परत वाड्यावरतीच जाणार आहोत. आपण उद्या सकाळी पुण्याला भेटूया शार्प 9 वाजता. तिथेच पैसे घेऊन ये. जमदाड्यांचा वाडा विकत घेतोस का? आणि हे कोणालाही सांगण्याची गरज नाही. म्हणजे नयनाच्या आईबाबांना, अनन्यालाही नाही. अनन्याला माहिती आहे मी तुला भेटायला आलो होतोय. मगाशी तुझा फोन आला तेव्हा ती समोरच होती. ठीक आहे, पण हे सगळं सांगण्याची गरज नाही. ठीक आहे, मी माझ्या बाजूने सगळे प्रयत्न करतो. पण हे कशासाठी हे जर कळलं असतं तर? हे सगळं जेव्हा संपेल ना तेव्हा तुला सगळं सांगेन. विश्वास ठेव माझ्यावर. ओके, उद्या सकाळी 9 वाजता पुण्यात भेटू. मयंक, आणखी एक बोल. माझ्यासाठी एक गन अरेंज करू शकशील का? गुंतता हृदय